आपल्या पुराणातील कण्व ऋषी आणि त्यांची कन्या शकुंतला व दुष्यंत यांची प्रेमकथा आज आपण बघणार आहोत. हिमालयाच्या पायथ्याशी ऋषी कण्व यांचा सुंदर आश्रम होता. तेथे निसर्गाची शोभा अवर्णनीय होती. फुलांनी बहरलेली झाडे, पक्ष्यांचे गोड किलबिल, हरणांचे खेळ आणि शांततेचा दिव्य अनुभव. त्या आश्रमात एक विलक्षण सुंदर, निरागस आणि सद्गुणी कन्या राहत होती. शकुंतला. तिचं नाव शकुंतला. ती जन्माने ऋषिकन्या नव्हती. तिची आई मेनका नावाची अप्सरा आणि वडील विश्वामित्र ऋषी होते. परंतु जन्मानंतर मेनकेने तिला वनात सोडले. त्यावेळी काही पक्ष्यांनी तिचे रक्षण केले. त्यामुळे कण्व ऋषींनी तिला आश्रमात आणून दत्तक घेतले आणि नाव ठेवले शकुंतला. शकुन म्हणजे पक्षी. ती आश्रमात वाढली. साधेपणा, करुणा, विनय आणि सौंदर्य यांचे मूर्तिमंत रूप बनली. आश्रमातील सखी अनुसया आणि प्रियमवंदा तिच्या जिवलग मैत्रिणी होत्या. राजा दुष्यंताचं आगमन. एके दिवशी हस्तिनापूरचा पराक्रमी राजा दुष्यंत शिकारीसाठी जंगलात आला. शिकार करत करत तो कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. आश्रमाच्या परिसरात शांतता आणि पवित्रता पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो आश्रमात प्रवेश करतो आणि तिथे शकुंतलेला पाहतो. तिचे रूप, तिची निरागसता आणि तिचे शांत वर्तन पाहून राजा मंत्रमुग्ध होतो. शकुंतलालाही त्या राजाच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते. दोघांमध्ये संवाद होतो. राजाला कळले की ती ऋषिकन्या नसून राजवंशाशी संबंधित आहे. त्यांच्या भेटी वाढतात आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेम अंकुरते. कण्व ऋषी त्यावेळी आश्रमात नव्हते. दुष्यंत आणि शकुंतला यांचे प्रेम इतके गहिरे होते की त्यांनी गंधर्व पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले. गंधर्व विवाह म्हणजे परस्पर संमतीने कोणत्याही विधीशिवाय केलेला विवाह. राजाने शकुंतलेला वचन दिले की तो तिला लवकरच आपल्या राजवाड्यात घेऊन जाईल आणि राणीचा मान देईल. आठवण म्हणून त्याने तिला आपली राजमुद्रेची अंगठी दिली. यानंतर राजा राजकारणाच्या कामासाठी परत निघून जातो. शकुंतला मात्र त्याच्या आठवणीत हरवून जाते. ऋषी दुर्वास. ऋषी दुर्वासांचा शाप. एक दिवस ऋषी दुर्वास आश्रमात आले. ते क्रोधी स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी शकुंतला दुष्यंतांच्या विचारात इतकी गुंतलेली होती की तिने ऋषींचे स्वागत केले नाही. हे पाहून दुर्वास ऋषी संतापले आणि म्हणाले, ज्याच्या विचारात तू इतकी गुंतली आहेस तो तुला विसरेल. हा शाप ऐकून शकुंतला घाबरली. तिच्या सख्यांनी ऋषींची क्षमा मागितली. त्यावर दुर्वास म्हणाले की जर त्याला तुझी काही निशाणी दिसली तर त्याला आठवण येईल. राजवाड्याकडे प्रस्थान. काळ लोटतो. शकुंतला गर्भवती होते. कण्व ऋषींना सर्व घटना समजते. ते तिला प्रेमाने सांगतात की आता तू आपल्या पतीकडे जावे. शिष्यांसह ती राजवाड्याकडे निघते. वाटेत ती नदीत हात धुताना अंगठी पाण्यात पाहते, पण तिला ते कळत नाही. शकुंतला राजा दुष्यंत यांच्या प्रेमात व्याकुळ झाली होती. त्याचबरोबर दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती आणखीनच व्यथित झाली होती. त्यामुळे अंगठी पाण्यात पाहते, पण तिला ते कळतही नाही. विस्मरण आणि अपमान. राजवाड्यात पोहोचलेल्या शकुंतलेला दुष्यंत भेटले, पण दुर्वासांच्या शापामुळे राजाला काहीच आठवत नाही. तो तिला ओळखत नाही आणि म्हणतो, मी तुला कधीच पाहिले नाही. तू कोण आहेस? शकुंतला त्याला सर्व कथा सांगते, पण अंगठी नसल्यामुळे पुरावा मिळत नाही. दरबारातील लोकही तिच्यावर संशय घेतात. राजाच्या या वागण्याने शकुंतलेचे हृदय तुटते. ती दुःखाने भरून जाते. शेवटी आकाशातून दिव्य प्रकाश येतो आणि ती अचानक अदृश्य होते. देव तिचे रक्षण करण्यासाठी तिला स्वर्गलोकात घेऊन जातात. अंगठीचा शोध. काही दिवसांनी एका मच्छीमाराला नदीत मासे पकडताना एक अंगठी सापडते.
ती राजाच्या मुद्रेची असल्यामुळे तो ती राजदरबारात आणतो. अंगठी पाहताच दुष्यंताला सर्व आठवते. शाकुंतलेशी भेट, प्रेम, विवाह. त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो खूप पश्चाताप करतो. तो दुःखाने व्याकुळ होतो आणि तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. पश्चाताप आणि शोध. राजा आपल्या सैन्यासह जंगलात, पर्वतावर, आश्रमामध्ये शकुंतलेचा शोध घेतो. त्याचे मन अपराधीपणाने भरलेले असते. तो सतत तिची आठवण काढतो. याच दरम्यान देवांचे दूत त्याला स्वर्गलोकातील एका कार्यासाठी बोलावतात. देवकार्य पूर्ण केल्यानंतर तो परतताना एका दिव्य आश्रमात पोहोचतो. पुत्र भरताची भेट. त्या आश्रमात त्याला एक लहान मुलगा दिसतो. तो सिंहाच्या तोंडात हात घालून खेळत असतो. इतका निर्भय मुलगा पाहून राजा आश्चर्यचकित होतो. तो मुलगा म्हणजे शकुंतलेचा पुत्र. शकुंतलेचा पुत्र भरत. तो अत्यंत शूर, तेजस्वी आणि राजवंशाला साजेसा होता. मुलाच्या वागण्यात राजाला स्वतःची छाया दिसते. पुनर्मिलन. थोड्याच वेळात शकुंतला तेथे येते. दोघे एकमेकांना पाहतात. आता शापाचा प्रभाव संपलेला असतो. दुष्यंत नम्रपणे तिची क्षमा मागतो. तो आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त करतो. शकुंतलालाही त्याचा पश्चाताप पाहून मन मऊ होते. देवांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांचे पुनर्मिलन होते. नंतर ते आपल्या पुत्रासह हस्तिनापूरला परततात. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.